मी पहिलेच क्लिअर करतो. ॲड आली मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ही त्याचं लेक्चर नाहीये. हे लेक्चर आहे आता, आता काय आणि कसं? ते पण एकदम वैज्ञानिक पद्धतीनं, सायंटिफिक पद्धतीनं. हे सांगताना मी तुम्हाला अनेक विचारवंत, शिक्षणतज्ञ, इव्हन सायंटिस्ट लोकं ज्यांनी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्यात. अभ्यास कसा आणि काय करायचा, ज्यासाठी त्यांना नोबेल भेटलाय. मी जी पण नावं घेतोय ना, तुम्ही Google करा. मग इबिंग हॉस असो, ब्लूम असो, पियाजी असो, कोणी पण असो, स्किनर, थॉर्नडायक, कोणी पण असो. ओके. तुम्ही Google करा, चेक करा. मी नुसतं गप्पा करतोय, खरंच बोलतोय. बरोबर. आणि एक एम-बी-बी-एस डॉक्टर आहे यार मी. सायकॉलॉजीचा अभ्यास आहे. अध्यापनशास्त्र शिकवतो. आय टीच हाऊ टू टीच. थोडी ते इज्जत करो आणि बघा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल, की नेमकं काय करायचंय इथून 3-4 महिने. कळतंय? कारण मित्रांनो, आपली मागणी होती, की ऑनलाईन नाही, ऑफलाईन पाहिजे. पूर्ण झाली. यावर्षी का होईना. पुढच्या वर्षी बघू. दुसरं महत्त्वाचं होतं जागा. जागा पण भरपूर आल्यात. व खूप वर्षांनी एम-बी-ए आल्यात. खूप जागा आल्यात. वेलकम टू एम-पी-एस-सी. तलाठी पण आल्यात. लिपिक पण भरपूर आहेत. कर सहाय्यक, इंडस्ट्री इन्स्पेक्टर बऱ्याच जागा आल्यात. अराउंड 5700 प्लस जागा आल्यात. आणि स्टील काउंटिंग मित्रांनो, अजून एक्साईज नाही आल्यात. अनेक डिपार्टमेंट बाकी आहेत. जिल्हे बाकी आहेत मागणी पत्राचे. जागा अजून ॲड होणार. संधी आली आहे, जागा भेटल्यात. आता वेळ आहे जागा मिळवण्याची आणि कशी ही त्याची स्ट्रॅटेजी. मग हे बघत असताना आपल्याला काय-काय बघायचं थोडक्यात बघूया. पुढच्या येणाऱ्या 15-20 मिनिटं घेणार मी तुमचे, जास्त घेणार पण नाही. यात आपल्याला करायचं काय? आपल्याला करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे, की संयुक्त गट क सध्या पुढे आपली एक्झाम ती आहे, की नेमकं आहे काय? लक्षात ठेवा गट ब असो की गट क सेम सिलेबस आहे. क्राउड पण बराच सेम असणार आहे. आता तलाठीचा नवीन ॲड होईल. दोघांबद्दल बोलूया. जुन्या क्राउडबद्दल सुद्धा आणि तलाठीमुळे जो नवीन क्राउड सरळ सेवेचा ॲड होतोय, त्यांच्याबद्दलही आपण चर्चा करू. कळतंय? आणि त्यामुळं नेमकं काय करायचं ते बघायचंय. सोबत आपली ब्लूप्रिंट, आपला गॉड म्हणजे सिलॅबस. कारण आयोग तुमच्या घरी येऊन सांगणार नाही तुम्हाला, की आम्ही प्रश्न याच्यावर काढणार बरं का. नाही, तो सांगतो इथून. मग तो वाचायचा कसा? आम्हाला ए येते सर, वाचता येतं. त्याच्या मागचा अर्थ, तिथून त्याचा अर्थ आपल्याला डिकोड करायचा या लेक्चरमध्ये. मग सोबतच पुस्तकांचं मार्केट खूप आहे. खूप पुस्तकं आहेत, सगळं आहेत. नेमकं आपल्याला काय वाचायचं आणि कसं वाचायचंय, ती कोणती पुस्तकं वाचायची त्याच्यावर चर्चा करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट दोन्ही प्रकारचं. आता या पुढच्या 3-4 महिन्याचा सुद्धा टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि परीक्षेच्या वेळेस एका तासात पेपर कसा सोडवायचा, त्याचंही टाईम मॅनेजमेंट, त्याच्यावरही चर्चा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्या गाडीचं स्टेअरिंग, की मला जर एम-पी-एससीची पोस्ट काढायची असेल, तर त्या माझ्या अभ्यासाच्या गाडीमध्ये जी स्टेअरिंग आहे, ती माझी पी-वाय-क्यू आहेत. त्याचं महत्त्व कसं आणि काय आणि कसं वापर करायचा आहे, ते पण बघूया. सोबत टेस्ट प्रॅक्टिस, रिकॉल काय असतं ते बघायचं, त्याचं महत्त्व, त्याचा रोल सिलेक्शनमध्ये. रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा असं म्हटलं जातं. कशी रिव्हिजन ते बघायचं. आणि शेवटी एकत्र पद्धतीने एक प्रॉपर स्ट्रॅटेजिक आपला प्लॅन कसा बनवायचा. कारण मित्रांनो, प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. आज प्लॅन कराल तर उद्या पोस्ट मिळणार. तेच घेऊन आपण आपल्याला लेक्चरला सुरुवात करूया. म्हणजे याच्या अगोदर ना पहिले हे बघून घेऊ, की बाबा नेमकं गट क परीक्षेसाठी डिमांड काय करते ती? वो चाहता क्या है? ते बघूया. बघा, समजा मी तुम्हाला कोणताही या आयोगाचा एखादा पेपर दिला आणि तुम्हाला विचारलं, की आता हा प्रश्न बघ, या प्रश्नासाठी तू 6 महिन्यात काय केलेस? बरोबर? आणि जर तुम्हाला आला, खूप चांगलं नाही आला तरी ओके. पण तुम्ही उत्तर काय देणार, की मी इतका तास अभ्यास केला, मी अमकं पुस्तक वाचलं, मी तमकं पुस्तक वाचलं, असं केलं ना बाळाजिंगा. ओके. मुद्दा आहे, सिलेक्शन झालं का? ओके. आणि म्हणजे कुठेतरी चुकलंय ना आणि कोणी तर कोणाचं तरी सिलेक्शन झालंय आणि तेच आपल्याला बघायचंय. बरोबर. आणि होतं काय माहिती आहे का, की आपलं चुकतं काय, की आपण स्ट्रॅटेजी डिसाईड करतच नाही बरोबर. आपली बरोबर, की आपण फक्त तासावरच विचार करतो. ही परीक्षा फक्त किती तास अभ्यास केला, किती नॉलेज आहे ह्याच्यावर नाहीये. त्या नॉलेजसोबत किती ॲप्लिकेशन केलं, त्याचा वापर कसा केला, ते रिवाईज कसं केलं, ओके, टाईम मॅनेजमेंट कसं केलं, याच्यावर ही परीक्षा होते. म्हणजे जर कोणत्याही परीक्षेचा विचार केला, मेनली स्पर्धा परीक्षेचा, तर बेसिक फॉर्म्युला डिसाईड आहे, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभ्यासक्रम बघितलाय का?
तुम्ही काय बघितलाय? अभ्यासक्रम. म्हणजेच काय? सिलेबस. हा तुम्ही किती बघितलाय? तुमच्यापैकी किती लोकांनी मला सांगा, आतापर्यंत जेव्हापासून ॲड आली आहे किंवा आता तलाठीचं कळलं, गुड न्यूज आली, तेव्हापासून किती लोकांनी सिलेबस बघितला रे उघडून? तुम्हाला अभ्यासक्रमासोबत जगायचं आहे. त्यानंतर डिसाईड करायचे कोणती पुस्तकं वापरायची आहेत, बुक्स, सोर्सेस. हे डिसाईड तुमचं असायला हवं पहिलेच. तुम्ही फ्रेशर असा किंवा रिपीटर असा. ही तर तुमची मेन गाडी आहे. मग याच्यानंतर तुम्हाला हे रिवाईज पण करायची, याची उजाळणी पण करायची आहे. रिव्हिजन मस्ट आहे. रिव्हिजन नंतर याच्यावरचे MCQ तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवेत. म्हणजे टेस्ट सॉल्व्ह करता यायला हवेत. म्हणजेच काय? रिकॉल करता यायला हवं. आणि हे करत असताना सोबत तुम्हाला PYQ कंटिन्यू बघायचीच आहेत. आणि ही सायकल तुम्हाला कन्सिस्टंटली, सातत्यपूर्ण बघायचंय. एक व्यक्ती होते, तुम्हाला सांगेल एबिंगहॉस म्हणून. एबिंगहॉस यांचा एक फॉरगेटिंग कर्व आहे. कोणता? फॉरगेटिंग कर्व, विस्मरणाचं चक्र. त्याने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही गॅप दिल्यानंतर कशा पद्धतीनं तुमच्या मेमरीहून जायला लागतं. म्हणून तुम्ही तेव्हा फक्त अभ्यास नाही, तो ठराविक काळानंतर तुमचा रिवाईज पण व्हायला हवा, रिकॉल व्हायला हवा, नाहीतर गेम होईल तुमचा. मग हे बघत असताना सोबत काय बघायचे तुम्हाला? अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमाबद्दल आपला रेग्युलरली एक शब्द नेहमी माहिती असेल तुम्हाला. कोणता? परेटो प्रिन्सिपल. यालाच आपण 80-20 म्हणतो. की एकूण जर विचार केला सिलेबसचा, सिलेबस डिकोडिंगमध्ये तुम्हाला सांगेलच मी की 20 ते 30% सिलेबस असतो की त्यात मॅक्सिमम 80% प्रश्न पडतात. म्हणजे 20 ते 30% सिलेबसवर तुम्हाला 70 ते 80% प्रश्न दिसतात. आणि बाकीच्या उलट आहे की 70-80% सिलेबसवर 20-30% निघतं. हे तुम्हाला कळणार कुठून? या सिलेबसवरून आणि PYQ वरून. हे पर्यटन सांगितलं होतं. दुसरं एक मेथड आहे ते चंकिंग मेथड. कोणती? चंकिंग, जी मिलर यांनी दिली होती. कोणी? मिलर यांनी सांगितलं होतं की सिलेबसचं फक्त हेडिंग नका बघू, त्याच्यामागं कोणकोणते पार्ट्स आहेत ते लहान लहान पार्टमध्ये डिवाइड करा. टायपिंगवाल्यांना माहिती असेल की जर तुम्ही सिलेबसच्या सब्जेक्टमध्ये टॉपिकला सुद्धा सब टॉपिकमध्ये डिवाइड केलं आणि गोल्स लहान लहान ठेवले तर अभ्यास करणं सोपं पडतं. तेच इथं आपल्याला बघायचंय. ओके, म्हणजे इव्हन एक व्यक्ती होते हिग्स म्हणून, त्याला काही जण बिग्स म्हणतात. ओके, त्यांनी ब्रॉड अलाइनमेंट थेरी मांडली होती. ओके, की त्यांचं म्हणणं काय होतं की अभ्यास करताना तुम्हाला माहित पाहिजे की कशाचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. ते जर तुम्हाला माहित असेल ना तर तुम्हाला खूप फायदा होतो. एक जे मॅक्टिक नावाचे व्यक्ती होते आणि विगिन्स नावाचे. कोण? मॅक्टिक आणि विगिन्स नावाचे. यांनी ना खूप सुंदर थेरी मांडली. यांचं म्हणणं होतं की तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्या अगोदर अंतिम ध्येय काय साध्य करायचंय, शेवटी काय करायचंय हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि शेवटी आपल्याला काय करायचंय? अभ्यासक्रम हाच. आणि त्यामुळं तुमच्या टेबलवर दिसायला जरी खूप बारीक एक पेज वाटत असलं तरी तुम्हाला हे तोंडपाठ असायला हवं. खूप बालिश वाटेल, शब्द महत्वाचा आहे. मग याला डिकोड कसं करायचं? ओके, मग हे डिकोड करताना तुम्हाला बेंजामिन ब्लूमची टॅक्झॉनॉमी माहिती नसेल, कोणताही पेपर सेटर जर तुमचे कोणी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक लोक, टीचर लोक किंवा पेपर सेटर ओळखीचे असतील त्यांना विचारा. पेपर सेट करताना म्हणजे इव्हन आयोगाचा सुद्धा पेपर सेट करताना काही क्रायटेरिया असेल ना, तो हा क्रायटेरिया करताना शिक्षण तज्ज्ञ होते ज्यांचं नाव येतं ब्लूम्स. कोण? ब्लूम. हे जे ब्लूम होते यांची टॅक्झॉनॉमी फेमस आहे. याचा वापर केला जातो पेपर सेट करताना, की याच्यामध्ये तुम्हाला विचार केला जातो की पेपर सेट करताना कोणकोणते प्रश्न असायला हवेत. एक असायला हवे रिमेंबरवाले, दुसरे असतात ॲप्लिकेशनवाले, नॉलेज बेस्ड. ओके, त्यानंतर असतात PYQ अनालाइज केलेले, काय कसं याच्यानुसार. ही ब्लूम टॅक्झॉनॉमी ही पण बेस कशावर आहे? याच्यावर. आणि त्यामुळं तुम्हाला याचा सिलेबस डिकोड करता यायला हवा. मग कसा डिकोड करायचा ते आपण आता बघूया. बघा, इथं फक्त काय म्हटलंय? आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. इथं विषय संपला. मग सगळंच करायचंय का? मग यासाठी आपल्याकडं महत्वाचा कीवर्ड आहे PYQ.
आहे ना मी इथं. ओके, सांगतोय ना कसं करायचं तर. घाबरू नका. हं. आता मी जेव्हा म्हणतोय, की इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. जर तुम्ही प्रश्न बघितले, आता बघा, जर पेपरचं एनालिसिस जर केलं, तर आपला पेपर आहे 100 प्रश्नांचा. किती? 100. या 100 प्रश्नांमध्ये आपल्याला हिस्ट्रीवरती किती प्रश्न येणार आहेत? इतिहासावरती 10. याच्यामध्ये मुख्यतः असणार आहे इंडिया आणि महाराष्ट्र. पण जर तुम्ही पेपरचा पॅटर्न फॉलो केला, तर मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रावर दिसतात. मॅक्सिमम प्रश्न. आणि याच्यावर बरेच प्रश्न तुम्हाला कुठे दिसतात? समाज सुधारक. 1857चा उठाव, त्यात महाराष्ट्राचा संदर्भ. ओके, सोबत विविध चळवळी किंवा संस्था म्हणू शकतो आपण. ओके, संस्थांवर प्रश्न पडतात. मग इव्हन रमाबाई राणेंपासून महात्मा फुलेंपर्यंत समाजसुधारकांचा जर विचार केला, तर महत्वाचे समाजसुधारक कोणते आहेत? महात्मा फुले असो, शाहू असो, शाहू महाराज असो, किंवा आपले महर्षी कर्वे, महर्षी शिंदे. महिला समाजसुधारकांमध्ये पंडिता रमाबाई, ओके, रमाबाई रानडे, ओके, ताराबाई शिंदे. असे प्रश्न पडलेत त्याच्यावर, आणि कळणार कधी तुम्हाला PYQ केल्यानंतर. आणि मग जे उरलेले प्रश्न असतात त्या, आणि सोबत न्यूजपेपर्स, वर्तमानपत्र, याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न दिसतात. आणि उरले 3 ते 4 प्रश्न तुम्हाला इंडियावर दिसतात, आणि तेही मॅक्सिमम स्वातंत्र्य लढ्यावर दिसतात. काँग्रेसची चळवळ दिसते. हे सगळं त्यांनी किती शब्दात मांडले? आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. बरोबर. दुसरा विचार केला तर भूगोल. भूगोलामध्ये बऱ्यापैकी त्यांनी डिटेलमध्ये दिलंय. पण जर PYQ जर तुम्ही फॉलो केले, तर तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न यामध्ये दिसतात महाराष्ट्रावरचे. आणि त्यात पण तुम्हाला 70% प्रश्न अप टू कशावर दिसतात? महाराष्ट्राच्या प्राकृतिक भागावरती. डोंगर, दर्या, घाट, पर्वत, सह्याद्री, सातपुडा, अजिंठा, महादेव सगळे आले त्याच्यामध्ये. पठारं, मैदानं, सह्याद्री, किनारा सगळे आले. सोबत येतात त्याच्यामध्ये नदी प्रणाली. ओके, नद्या, त्यांच्या उपनद्या, संगम, काठावरची शहर, याच्यावर प्रश्न पडतात. त्यांच्यावर जलसिंचन, जलाशय, त्याच्यावर प्रश्न पडणार. नंतर प्रश्न पडतात वेगवेगळे घाट आले, मग धबधबे आले. ओके, त्यासोबत शिखरं आली, याच्यावर प्रश्न पडलेत. त्यानंतर जर विचार केला तर प्रश्न कशावर पडलेत? प्रशासकीय. प्रशासकीय रचना जी आहे आपली, म्हणजे विभाग असो, जिल्हे असो, तालुका असो, कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, कोणता तालुका कुठे आहे, महाराष्ट्र सीमा, शेजारी जिल्हे. ओके, अशा प्रश्न पडलेत. मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला याच्यावर दिसतात 70%वरती. ओके, म्हणजे 10 पैकी याच्यात 10 प्रश्न येतात. किती? 10 भूगोलावरती. त्यात पण 6-7 प्रश्न तुम्हाला इथं दिसतील. बाकी प्रश्न मग इंडियावर विचारतात. मग इंडियावरचा जर विचार केला ना, तर इंडियावर प्रश्न कुठं पडतात? मॅक्सिमम इंडियावर प्रश्न पडतात मेनली वरच्या उत्तर भारतात हिमालयावरती. मॅक्सिमम तोच ट्रेंड सेट झालाय. ओके, किंवा गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. आणि सोपं आहे जास्त, आणि हे सगळे सोर्सेस स्टेट बोर्डमधून कव्हर होतात. ओके, नंतर विचार केला गेला तर तिसरा, तर हे खूप अर्थव्यवस्था. हा डिटेलमध्ये दिला, 2 भाग करून दिलेत, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. हा डिटेलमध्ये दिला. एवढेच टॉपिक करा, कोणते पेपर तुम्ही काढून बघा, याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न दिसतील. याच्यावर किती दिसतात? 10. याच्यावर सुद्धा 10. इथं मात्र तुम्हाला 15 प्रश्न दिसतात अर्थव्यवस्थेवरती, आणि बऱ्यापैकी कव्हर अप होऊन जातं. बीट घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा. राष्ट्रीय उत्पन्न सोर्सेस घ्या, त्यातून वाचा. शेती म्हटलं, ओके. आता होतं असं की याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर, परकीय व्यापार, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, ओके, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण. हे जर एवढे मुद्दे केले असतील ना, तर 15 पैकी 8 ते 10 क्वेश्चन तुमचे कुठंच गेले नाही, कुठंच नाही. कळतंय? आणि बाकीच्या सिलेबसवर, म्हणजे जो परेटो प्रिन्सिपल होतं 80-20चं, तिथं म्हणजे कट टू कट लागू पडतं इकॉनॉमिक्ससाठी. कारण अनेकांना जे नॉन इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना सगळ्यात जास्त त्रास कोण देत असते? तर इकॉनॉमिक्स देतं. ओके, आणि त्यामुळं इथं तो एक विचार करून चाला. चालू घडामोडीसाठी, आणि मी रोज पेपर वाचतो, परत सांगतो, बंद करा, काही गरज नाही. आता तर गरज नाही. एक्झाम तोंडावर, हे वर्षभर करायला पाहिजे होतं. ओके, आता काय नाही, कोणतं पण एखादं इयरबुक घ्या. ओके, जास्त याच्यामध्ये उहापोह करत बसू नका. मी या मताचा आहे. कारण आया तो घर तक नाही तो चांद तक, हे नशिबाच्या गोष्टी आहेत.
मी सरळ नेहमी सांगतो, की एक चांगलं इयरबुक यासाठी करावं, त्यापेक्षा जास्त करू नये. आणि ते पण का करावं? कारण त्याच्यासोबत हे जी-एसचे काही प्रश्न त्यात कव्हर होतात. जसं की इतिहासचे कव्हर होतात, काही इकॉनॉमिक्सचे कव्हर होतात, काही पॉलिटीचे कव्हर होतात. एखाद्या वेळेस सामान्य विज्ञानचे होतात. पण 3 ते 4 प्रश्नांचा वरती फायदा नक्कीच होतो. पण एकदम सोडून द्या म्हणणार नाही. ॲटलीस्ट कोणतेही इयर बुक करा. नाही सर मी रोज पेपरच्या नोट्स काढून ठेवल्या असतील, खूप छान ठेवल्या असतील तर. पण आता त्यात इन्व्हेस्ट करू नको. नाही मी आता खूप सारे मासिकं घेऊन आले गेल्या एका वर्षाची 12. नॉट वर्थ इट. गरज पण नाही. बिनधास्त काय करा, एक इयर बुक घ्या. सगळ्यात शॉर्टमध्ये आयोगाने दिलंय राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्राला डिकोड करायचं म्हटलं ना, तर लक्षात असू द्या, की राज्यशास्त्र म्हणजे आयोग म्हणतं. ज्यांनी लक्ष्मीकांत बेस्ट बुक आहे. ज्यांनी केलं असेल त्यांनी कंटिन्यू करावं. काही हरकत नाही. पण ज्यांनी आतापर्यंत लक्ष्मीकांत केलं नाही, त्यांनी घाबरून जायची गरज नाही. त्यासाठी बरीच चांगली मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत शॉर्टकटमध्ये चांगली. मग त्यामध्ये तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक करू शकता. अप्पा सरांच्या नोट्स आहेत ते करू शकता. ओके. आपले पण येतीलच लवकर, ते पण तुम्ही करू शकता. ओके. पण त्यासाठी लगेच म्हणजे हे अनेक लोक आता सुरू करतील बरं का. आता लक्ष्मीकांत वाचायला सुरुवात करायची ही वेळ नाहीये. मग कारण की तुम्ही लक्ष्मीकांत केलं म्हणून पॉलिटीचे 15 ऐवजी तुम्हाला 20 प्रश्न नाही येणार आहे. तुम्ही किती अभ्यास करा तिथंच तेवढेच येणार आहेत. आणि त्यामुळे तो विचार करून चला. ओके. हा एक विचार डोक्यात असू द्या, की मला पॉलिटीला तेवढंच करायचंय. कोणतं? संविधान. म्हणजे आपलं संविधान जर करायचं गेलं, आपल्या श्याम सरांच्या पण नोट्स येणार आहेत आता एन श्याम सरांच्या. त्या पण तुम्ही करू शकता. ओके. पण माझं एवढं म्हणणं आहे, कोणतं पण एक पुस्तक करा, सगळी चांगली, पण एकच करा. पॉलिटीला बाजार करत बसू नका. कारण सगळ्या पुस्तकामध्ये 90% डेटा सेमच आहे. तो तुम्हाला करावा लागणार आहे. ओके. कारण इथं लक्षात असू द्या, पूर्ण एम-पी-एस-सीमध्ये तुम्ही राजा नाहीये किंवा पुस्तक राजा नाहीये. राजा कोण आहे? सिलॅबस. लक्षात असू द्या. ओके. मग कॉन्स्टिट्यूशन हे करत असताना मुद्दे कोणते महत्त्वाचे आहेत? म्हणजे सुरुवातीपासून आता जिथं आपलं तुम्ही आता त्यात पब झालं, प्रशासन आलं, गव्हर्नन्स आलं, हे नाहीये. जर मॅक्सिमम भर जर विचार केला, तर जे निर्मिती आहे संविधानाची, त्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. निर्मिती, पहिला पाठ. ओके. दुसरा एक ढोबळ रचना. कशाची? संविधानाची. म्हणजे हा भाग कशाचा आहे? हा शेड्यूल कशाचा आहे? ओके. कोणतं आर्टिकल कशाचं आहे? म्हणजे ढोबळ रचना तुम्हाला माहीत असावी. म्हणून लगे 1 ते शेवटपर्यंत सगळे आर्टिकल पाठ करायची आहेत का? महत्त्वाची करावी लागतात, जे आपण घेतो नेहमी. तर त्यानुसार ढोबळ रचना. त्यानंतर येतो आर्टिकल 1 आणि 2 म्हणजे राज्य निर्मिती. त्याचा सिक्वेन्स, त्याचा क्रायटेरिया, त्या कलमामध्ये काय? हा प्रश्न. त्यानंतर येतो आर्टिकल 11 पासून 51A पर्यंत. ओके. म्हणजे मूलभूत हक्क आली, म्हणजे फंडामेंटल राईट्स आली, मार्गदर्शक तत्व आली आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे कर्तव्य आली. ओके. आणि यासोबत जोड जर केली प्लस वेगवेगळे आयोग आणि किंवा संस्था, ज्या कॉन्स्टिट्युशनल आहेत किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल आहेत, संविधानिक किंवा नॉन संविधानिक, त्या म्हणजे हा टोटल सिलेबस जर बघितला पॉलिटीचा, तर हा अराउंड 30% होतो. परत परेटो प्रिन्सिपल. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, तर पॉलिटीच्या 15 पैकी तुम्हाला 8 ते 10 प्रश्न कंपल्सरी तुम्हाला एवढ्या सिलेबसवर दिसतात. मग यात तुम्ही जर थोडंसं अजून जे ॲड केलं, कोणतं? पंचायत राज. ते पण डिटेलमध्ये नाही. तुमच्या 3-4 पेजमध्ये नोट्स असाव्यात. प्रीला ते जास्त डिटेलमध्ये घुसले नाहीच आहेत. 73-74 घटना दुरुस्ती, प्रत्येक संस्थेची नागरी असतो की स्थानिक असतो, म्हणजे ग्रामपंचायतपासून महानगरपालिकेपर्यंत बेसिक रचना, कोण अध्यक्ष, कोण राजीनामा देतो, एवढंच. जास्त डिटेल त्यात घुसायचं नाहीये. ते मेन्सला होतं अगं राज्यसेवेला. ओके. 3 ते 4 पेजच्या वर तुमच्या पंचायत राजच्या नोट्स नसायलाच हव्यात. कारण त्याची गरज पण नाहीये. तेवढंच. तर तुमचा 10+ जायला तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण एक सांगू का, पॉलिटी असा सब्जेक्ट आहे ना, की जो आउट ऑफ देऊ शकतो जर तुम्ही केलं असेल. ओके. म्हणजे एवढं जरी केलं तर 10+ तुम्ही जाणारच आहात. ओके. आणि आपल्याला कसंही करून गट क साठी 40+ हा स्कोर इनफ राहील. त्याच्यावर आपण नंतर बोलूया. ओके. तर मग तुम्हाला तेवढं तुमचं एवढं तुम्हाला माहीत असावं. मग उरतं काय, की मग त्याच्यानुसार मग राज्य, म्हणजे त्यानुसार मग सेंट्रल लेव्हलला, स्टेट लेव्हलला ज्या गव्हर्नमेंट्स आहेत, एक्झिक्युटिव्हज आहेत, राष्ट्रपतीपासून राज्यपालापर्यंत. ओके. त्याच्यासंबंधी प्रश्न पडतो. ओके. पण तो खूप मोठा पोर्शन होऊन जातो अचानकच. म्हणजे 52 पासून डायरेक्ट तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? डायरेक्ट 250+ जायचंय.
मग त्यानुसार बघायचं आहे, पण एवढ्या याच्यात पण तुमचे 10+ कव्हर होतात. मी जे नवीन मुलं आहे त्यांच्याबद्दल बोलतोय, कारण आपल्याला फक्त प्री पास करायची आहे. प्रीचे मार्क तुमचे मेन्सला पकडल्या जात नाहीत. ओके, हा पण एक गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर येतो आपला माझा विषय, तो म्हणजे सामान्य विज्ञान. इथं मस्त दिलंय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. बघा, एकूण 15 प्रश्न येतात सायन्सचे सुद्धा. किती येतात? 15. यामध्ये प्रत्येकावर तुम्हाला 3 प्रश्न दिसतील, की भौतिकशास्त्रावर 3 दिसतात, रसायनशास्त्रावर 3, प्राणीशास्त्रावर 3, वनस्पतीशास्त्रावर 3 आणि आरोग्यशास्त्रावर 3. ओके, म्हणजे आपण म्हणजे इन शॉर्ट हे 3 भाग बायोमध्येच येतात. 1, 2, 3 म्हणजे बायोचे 9 आणि या दोघांचे 6. आणि एक सांगू का, जर सगळ्यात बेस्ट काय असेल, जर याचा जर पॅटर्न फॉलो केला असेल, बायोबद्दल बोलायला गेलो, तर बायोमध्ये वर्गीकरण टॉपिक जो आहे, वर्गीकरण सगळ्या प्रकारचं, सोबत आरोग्य म्हणजे त्यात रोग आले, सगळं आलं त्याच्यामध्ये. ओके, आणि सोबतच आरोग्यासोबतच पोषण जे मधल्या काळात गायब झालं होतं पण वापस आले, आणि सोबत वनस्पतीमधलं न्यूट्रियंट, या पोषणमध्ये वनस्पती पण आले बरं का, आणि आरोग्यामध्ये वनस्पतीचे पण आले. तर 9 पैकी बायोचे तुमचे 6 प्रश्न कोणताही पेपर उघडून बघा, तुम्हालाही दिसणारच आहेत. कमीत कमी 6 प्रश्न, कधी कधी 9च्या 9 दिसतील. आणि त्यामुळं सेम फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये विचार करायला गेलो, आपण फिजिक्सच्या बाबतीत बोलायला गेलो, तर फिजिक्समध्ये मोजमाप जे अतिशय छोटं चॅप्टर आहे. ओके, त्यानंतर ध्वनी म्हणजे साऊंड, जे पण खूप छोटं चॅप्टर आहे. त्यानंतर आपलं करंट म्हणजे विद्युत, ज्यामध्ये पण बेसिकच 3 गोष्टी आहेत, 2-3 लॉ आहेत, 2-3 फॉर्म्युले आहेत, रेजिस्टन्स, रोध, सिरीज आणि पॅरलल, एवढ्या गोष्टी. आणि थोडं मोठं चॅप्टर पण आश्वासित, ज्यातलं फक्त मोजकंच करायचं असतं. याचा व्हिडिओ पण शेअर केला आहे मी, की फिजिक्समध्ये कोणते पॉईंट नेमके करायचे आहेत, त्यात अजून सब पॉईंट पण मी दिलेत. ओके, एवढं जरी केलं तर ती तुम्हाला 3 पैकी तुम्हाला कुठेही 2 प्रश्न तुमचे कुठंच गेले नाही. कधी कधी तिन्हीच्या तिन्ही पण येणार आहे. सोबत तुम्ही केमिस्ट्रीमध्ये टॉपिक इथे ऍड होतो कधी कधी, रेडिओ ऍक्टिव्हिटी जो रिसेंटली ट्रेंडिंग आहे, किरणोत्सारिता. ओके, हे तुम्हाला बघावं लागणार. ओके, बऱ्यापैकी कव्हर होतं, असंच केमिस्ट्रीचं आहे. आणि राहिला प्रश्न याचा, कशाचा? बुद्धिमत्ता चाचणीचा. यात स्पष्ट दिलंय, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. आता अनेक लोक बॅचेस सुरू करतील आणि क्लास लावतील. लक्षात ठेवा, याला सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस म्हणजे किती कमी वेळात, कारण तुमच्याकडे आहेत आता पुढच्या वेळेकडे येतो आपण, आपल्या 60 मिनिटाकडे, म्हणजेच कशामध्ये, आपल्या टाईम मॅनेजमेंटकडे. ही टाईम मॅनेजमेंट जी आहे, या 60 मिनिटामध्ये तुम्हाला अराउंड 100 प्रश्न सोडवायचे. ओके, याची स्ट्रॅटेजी शेवटी सांगेलच मी, की शेवटी 60 मिनिटात काय करायचंय याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. ओके, पण लक्षात ठेवा, इथं सगळ्यात जास्त वेळ तुमचा कोण खाणार आहे, तर मॅथ आणि रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता. मला आजच्या दिवसापासून डोक्याला चंग बांधा, की रोज मी कमीत कमी 20 का होईना प्रश्नांची प्रॅक्टिस रोज करेल. रोज मी चेक करेल तुम्ही किती अभ्यास करता, जीएसचा करा किंवा मॅथ रिझनिंगचा थेअरीचा अभ्यास करा, पण रोज एक चेक करा. मग तुम्ही आयोगाचे पेपर उचला, वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचे पेपर उचला, त्यामधले 20 प्रश्न कलेक्टिव्ह प्रश्न, की ज्यामध्ये 10 प्रश्न मॅथचे आहेत, 10 प्रश्न रिझनिंगचे आहेत, असे प्रश्न सॉल्व्ह करा. रोज चेक करा की या 20 प्रश्नांना मला किती वेळ लागतोय. तो तुम्हाला तुमचा 20 मिनिटापर्यंत आणायचाच आहे. ओके, रोज, बाकी काही असो पण रोज 20 प्रश्न सॉल्व्ह करायचे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही जीएसचा अभ्यास करताय की मॅथ रिझनिंगच्या थ्योरीचा अभ्यास करताय का प्रॅक्टिस करताय त्याची. पण रोज बघायचं आहे, इथून पुढं कमीत कमी 80 वेळा तुमचे हे असं व्हायला पाहिजे. ही बेस्ट मेथड आहे, लक्षात ठेवा. आणि 20 प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर जो प्रश्न तुमचा चुकला किंवा जो तुम्हाला आला नाही, तो प्रश्न परत चेक करून घ्या की तुम्हाला का आला नाही आणि किंवा यात काय वेगळं होतं. याचा तुम्हाला नक्कीच याला फायदा होईल. कळतंय? म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला म्हटलं होतं, की टाईम मॅनेजमेंट असो किंवा PYQचे महत्त्व. आता टाईम मॅनेजमेंट करत असताना 2 लेव्हलला तुमचं मॅनेजमेंट असायला पाहिजे. एक असतं मॅक्रो आणि दुसरं असणार आहे मायक्रो. मॅक्रो म्हणजे का, इथून पुढे तुम्हाला आता एक्झाम 25 ऑक्टोबरला आहे. मी गटकबद्दल बोलतोय. ओके, म्हणजे तुमच्याकडे 3 महिने आहेत. तर पुढच्या 80 ते 90 दिवसाचं प्लॅनिंग जे करतोय किंवा महिन्याचं प्लॅनिंग जे करतोय, मासिक नियोजन जे करतोय, ते तुमचं असायला हवं मॅक्रो, की या महिन्यात मला कसं असायला हवं. काही करा, पण तुमचं जर 25 ऑक्टोबरला एक्झाम आहे, तर तुमचं 1 ऑक्टोबरपर्यंत
संपूर्ण सिलेबस रीड करून एकदा रिवाईज झालेला असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कानमंत्र तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही एक सब्जेक्ट हातात घेता, समजा तुम्ही सायन्स घेतलं असेल, तर सायन्समधलं तुम्ही बायो कंप्लीट केलं समजा, की बायो कंप्लीट केल्यानंतर लगेच फिजिक्सच्या मागे लागू नका. ज्या क्षणाला तुमची बायोची फर्स्ट रीडिंग संपली आहे, ओके, लगेच त्याला फास्ट रिव्हिजन मारा. फास्ट लगेच, कारण फ्रेश असतं, लगेच रिवाईज केल्यामुळे परमनंट मेमरीत जातं. त्यानंतर पुढच्या सब्जेक्टला हात लावा. ओके, म्हणजे तुमचं 1 ऑक्टोबरपर्यंत या पद्धतीनं सगळा सिलेबस जायला हवा. त्यानंतर 1 ऑक्टोबर नंतर तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स असायला हव्या. नाहीतर आपल्यापैकी अनेक लोक शेवटच्या दिवसापर्यंत एक्झाम हॉलच्या आत जाईपर्यंत वाचत राहतात, जे चुकीचं आहे. कारण ही परीक्षा आपल्या ग्रॅज्युएशनसारखी नाही आहे. आज हिस्ट्री, उद्या पॉलिटी, नंतर जॉग्राफी नाही. 7 के 7 एक साथ, एकाच दिवशी एकाच तासात पेपर होणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला रिव्हिजन मल्टिपल व्हायला हव्यात. पेपर प्रॅक्टिस तेवढी व्हायला हवी. सोबतच या मॅनेजमेंट करत असताना एका दिवशी मला असं वाटतं की 2 सब्जेक्ट घ्यावेत. ओके, एक ब्लॉकिंग चेन मेथड आहे. कोणती? ब्लॉकिंग चेन. किंवा मिलरनं पण एक मांडली होती, की त्याने म्हटलं होतं की एकच विषय केल्यामुळे रटावळणं होतं. मी मॅथ रिझनिंग सोडून बोलतोय, की ॲटलिस्ट तुमचा अभ्यास कसा असायला हवा शेड्यूल, की अभ्यास करताना आपण आता मायक्रोबद्दल बोलतोय. मायक्रोबद्दल पहिले तर कळलं तुम्हाला, की मॅक्रो प्लॅनिंग अशी करा सब्जेक्टची, की 1 ऑक्टोबरपर्यंत तुमचं सगळं व्हायला हवं, एकदा रीड एकदा रिवाईज करून. त्यानंतर तुमचं रिकॉलच असणार आहे. यामध्ये 2 सब्जेक्ट करताना काय करावं, की तुमचा अभ्यास 3 भागांमध्ये डिवाईड असायला हवा. एक असावा तुमचा सब्जेक्ट 1, एक असायला हवा सब्जेक्ट 2 आणि एक कंटिन्यू असावा मॅथ रिझनिंग. ओके, मॅथ रिझनिंगला मी म्हणेल की टोटल रोज 2 आवर्स इनफ होतात. पण तुम्ही काही करा, यूट्यूब बघा किंवा प्रॅक्टिस करा. बाकीचा वेळ तुम्ही या दोघांना डिव्हाइड करा आणि कंटिन्यू करा. फक्त 3 तास सब्जेक्ट 1, 3 तास सब्जेक्ट 2, 3 तास सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 असं करू नका. जेवणापर्यंत सब्जेक्ट 1, जेवणाचा सब्जेक्ट 2 असं काहीतरी डिसाईड करा. ओके, आणि त्यानुसार अभ्यास करा. यानं होतं काय, चेंज द वर्क इज द रेस्ट असं म्हटलं जातं, की विश्राम किंवा आराम म्हणजे काय, विश्रांती म्हणजे काय, की काम बदलणं. तर त्यामुळे लक्षात ठेवा, की इथं पण रेनबो सिस्टीम करू नका बरं का. रेनबो सिस्टीम म्हणजे काय, सकाळी 2 तास हिस्ट्री, नंतर 2 तास जॉग्राफी, नंतर 2 तास पॉलिटी, 2 तास सायन्स. ना ना, आता आपण शाळेत नाही आहोत, ही स्पर्धा परीक्षा. ओके, हां, हे तुमचं कधी होऊ शकतं, जेव्हा 1 ऑक्टोबर नंतर, की पट अशी यायला पाहिजे, की एक सब्जेक्ट 8-8, 10 तासात रिवाईज व्हायला पाहिजे. 10 तासात अख्खा सब्जेक्ट रिवाईज. अगेन रिवाईजबद्दल बोलतोय मी. आणि असं करत असताना कंटिन्यू तुमच्याकडे असायला हवेत PYQ. काय असायला हवेत? PYQ. PYQ कधी पण अभ्यास करताना 2 टप्प्यावर तुमच्याकडे असायला हवेत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोणताही, समजा मी बायो सुरू करतोय, तर बायोच्या अगोदर PYQ बघावे. काय करावेत? बघावेत. त्यानंतर तुम्ही वाचा. त्यानंतर PYQ परत सोडवावे. आणि सोडवताना परत तुमच्या रेफरन्समध्ये तुमच्या पुस्तकात जाऊन बघावं तुमचं जे चुकलंय किंवा तुम्हाला जे कठीण गेलंय. ही बेस्ट मेथड आहे PYQचा अभ्यास करण्याची. हे फक्त बघावे आयडिया येण्यासाठी. ओके, लक्षात असू द्या, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे बघायला तुम्हाला 5 मिनिटं 10 मिनिटं खूप झाले, इथं तुमचा 1 तास जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, PYQ शिवाय अभ्यास करणं म्हणजे विदाऊट टॉर्च अंधारात चालणं असं होईल. कारण लक्षात असू द्या, जर तुमचा अभ्यास, तुमचं पुस्तकं हे पोस्टपर्यंत पोहोचण्याची तुमची गाडी असेल ना, तर हे तुमचं स्टेअरिंग आहे आणि सिलेबस तुमचा ब्लूप्रिंट आहे. आणि यानुसारच तुमचा प्लॅन असायला हवा, की तुम्ही सिलेक्शन होण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे अभ्यास करताना प्लॅन कसा असायला हवा, सुरुवात तुमची कशानं व्हायला हवी, PYQनं. पण काय करून, बघून. त्यानंतर तुम्ही पुस्तकातून ते वाचायला हवं. त्यानंतर तुम्ही PYQ परत पुस्तकाच्या रेफरन्सनं सोडवायला हवे. त्यानंतर तो टॉपिक, तो सब्जेक्ट झाल्यानंतर तो लगेच काय करायला हवा, रिवाईज करायला हवा. आणि जर पॉसिबल झालं तर लगेच त्याची प्रॅक्टिस MCQ सोडवता आले किंवा टेस्ट देता आली तर खूपच छान, म्हणजे रिकॉल.
असं प्रत्येक सब्जेक्टचं तुमचं 1 ऑक्टोबरपर्यंत व्हायला हवं. काय व्हायला हवं? 1 ऑक्टोबरपर्यंत. म्हणजे त्या एक किंवा फर्स्ट वीकपर्यंत तुमचं व्हायला हवं. म्हणजे तुमचा फायदा होईल. ओके. बघा म्हणजे ही बेस्ट मेथड आहे आणि हे रिपीटेडली तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी करायचं आहे. आणि होतं काय दुसरं आता अनेक लोकं सुरुवात करताना हिस्ट्रीने करू नका. सुरुवात टेक्निकल सब्जेक्टनं करा. अनेक वेळा एम-पी-सी म्हणजे हिस्ट्री असं केलं जातं आणि हिस्ट्रीत बराच वेळ जातो. ओके. तेव्हा हिस्ट्री शेवटी करा. म्हणजे माझं असं मत असतं नेहमी. करायचे सगळे सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट कोणताच सोडायचा नाही. एखादा टॉपिक सोडला तर चालेल. सब्जेक्टमधला कठीण जात असेल तर त्यावर नंतर बोलूया. पण ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होतं. आणि आपल्याला जास्त नाही रे, 45च्या 40च्या वरच जायचंय घटकबद्ध बोलतोय मी. आणि याचा फायदा असा होतो, की हा सिलेबस अप टू 90% तुम्हाला कुठे आहे? मेथ्सच्या जी-एसला आहे. म्हणजे तेव्हाचा अभ्यास तुमचा आताच होईल आणि तेव्हा गॅप कमी आहे आणि त्यामुळं ही स्ट्रॅटेजी फॉलो करा, नक्कीच फायदा होईल. चालेल, भेटू. काही अडचण असली तर मला नक्कीच आपल्या या नंबरवरती मला कॉल करा. तुम्हाला काहीही अडचण असेल अभ्यासाबद्दल, कशाबद्दल तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता. ओके. फक्त लक्षात ठेवा, तुमचा मेंटॉर निवडताना, तुमचं पुस्तक निवडताना, तुमचा क्लास निवडताना, तुमच्यासोबतचे मित्र निवडताना आणि तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड करताना पूर्ण विचार करून चला. आता YouTubeवर, Telegramवर सगळेजण बघायला लागले असतील. मी पण त्यातलाच आहे म्हणा. पण तुम्ही डिसाईड सतत विवेक बुद्धीला स्मरून करा. कारण याच गोष्टी डिसाईड करणार आहे. इतक्या तर जागा आल्यात. तुमची जागा आहे का? पोस्टमध्ये. चालेल, भेटू आपण असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत हॅपी रीडिंग.